पहलगाम हल्ल्याला पूर्ण तयारीने सरकार आणि सैन्यानं प्रत्युत्तर दिलं, तर आपल्याला सुरक्षेकरता अधिक सक्षम व्हावं लागेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, तसंच भारतीयांना स्वदेशीचा नारा स्वीकारावा लागणार. संघाच्या विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचा स्वदेशीचा नारा. हिंसक मार्गाने परिवर्तन होत नाही, तर शेजारील देशांमधील उलथापालथ ही चिंताजनक. नव्या संकटांना आपण तोंड देतोय, सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता. गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी. मेळाव्यात शिंदे काय बोलतात, राज्याचं लक्ष. शिवाजी पार्कात ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, चर्चांना उधाण. तर शिवाजी पार्क परिसरात पावसाचं सावट. मनोज जरांगे दसरा मेळाव्याकरता नारायणगडाच्या दिशेने रवाना. तब्येत खालावलेली असल्यानं रुग्णवाहिकेमधून जरांगेंचा प्रवास. राज्यात आता हॉटेल्स आणि दुकानं आणि इतर आस्थापनं 24 तास खुली ठेवता येणार. राज्य सरकारच्या उद्योग विभागानं आदेश जारी केला. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नयनरम्य फुलांची आरास. मंदिरातील विशेष सजावटीची न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता खास दृश्य. आई तुळजाभवानीच्या मंदिरात सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात संपन्न. देवीच्या मूर्तीला 108 साड्या परिधान करून मंदिराभोवती प्रदक्षिणा. विजयादशमी निमित्त शिर्डीतील साई मंदिरात दर्शनाकरता तोबा गर्दी. साई मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजलं. पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराचा नवा उच्चांक. सोनं प्रति तोळा 1,21,000 तर चांदीच्या दरानं गाठला 1.5 लाखांचा टप्पा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा हा सण मानला जातो आणि या दिवशी थोडाफार जरी सोन्याचे चांदीचे दागिने खरेदी केले तरी वर्षभर घरात बरकत असते अशी नागरिकांची भावना असते. आणि याच भावनेतून सोनं खरेदी करण्यासाठी जळगावच्या सराफ बाजारात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. गेल्या वर्षी 80,000 रुपयांवरती असलेल्या सोन्याचे दर यंदा 1,21,000 रुपयांवरती पोहोचलेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा विजयादशमीचा आज हा सण. या निमित्ताने जळगावच्या सुवर्णनगरीत आपण जर बघतोय तर मोठी गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळते आहे. मागील वर्षी सोन्याचा दर हा 80,000वर होता, मात्र आज तो दर तब्बल 41,000 रुपये 10 ग्रॅमच्या मागे वाढून 1,21,000 पर्यंत आज सोन्याचा दर आज या ठिकाणी दिसून येत आहे. आज दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच जळगावच्या सुवर्णनगरीत आपट्याची पानं असतील, सोने आणि चांदी खरेदीचे ग्राहक मोठी गर्दी करताना दिसून येत आहे. ताई, तू देखील आपट्याचं पान या ठिकाणी खरेदी केलं. आज दसऱ्याचा सण आहे, नेमकी काय प्रतिक्रिया तुझी? माझी अशी प्रतिक्रिया आहे की आम्ही प्रत्येक वर्षी दसऱ्यासाठी आपट्याचे पाने खरेदी करत असतो, पण मागच्या वर्षी जे सोन्याचे भाव होते ते 80,000 पर्यंत होते, पण यावर्षी 1,21,000 पर्यंत भाव गेलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांना कुठेतरी छोटंसं का होईना पण पूजेसाठी पान लागतच असतात, पण लोकांना त्याच्यामध्ये खूप कॉम्प्रोमाइज करावं लागत आहे. तर आपट्याची पानं खरेदी करण्यासाठी आज सकाळपासूनच जळगावच्या सुवर्णनगरीत जरी गर्दी उसळली असली तरी मात्र भाव 41,000 मागच्या वर्षीच्या तुलनेने या ठिकाणी वाढलेला आहे. आणि आपण जर बघतोय तर
आपट्याची पानं आणि इतर दागदागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी सुवर्णनगरीत पाहावयास मिळते आहे. आपल्यासोबत स्वतः सुवर्ण व्यावसायिक आहेत. दादा काय सांगाल? तुम्ही पाहिलं मागच्या दसऱ्याला भाव जवळपास 80,000 होता आणि आज जवळपास भाव 1,20,000 आहे. तुम्ही पाहिलं एका वर्षामध्ये भाव जवळपास 50% वाढलेला आहे. तर सर हीच सोन्याची मेन हे तेच इन्व्हेस्टमेंट तेच आहे की तुम्ही सोनं किती पण वाढा सर, सोनं वाढणारच आहे. सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट सोनं आहे. तुम्ही आता पाहिलं आता उद्या दसऱ्याचं मुहूर्त आहे तर लोक आपले सोनं इन्व्हेस्टमेंटसाठी घेताच आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदी खरेदी करून आपल्या घरात पूजन करून याच येणाऱ्या वर्षात भरभराटी होते अशी जाणकाराचं म्हणणं आहे. त्याच निमित्ताने या ठिकाणी जळगावच्या सुवर्णनगरीत मोठी गर्दी ग्राहकांची पाहावयास मिळते आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. शिर्डीमध्ये सुद्धा 4 दिवसीय साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा होत असून आज विजयादशमीचा दुसरा मुख्य दिवस आहे. साई मंदिर आकर्षक फुलांनी सजलं असून हजारो साई भक्त साईंचरणी लीन होत आहेत. साईबाबांचा 107वा पुण्यतिथी उत्सव शिर्डीमध्ये साजरा होत असून पारंपरिक पद्धतीनं धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. आज पहाटे काकड आरतीनंतर साई समाधी मंदिरातनं साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट तसंच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. शिर्डीमध्ये साईबाबांचा 107वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये साजरा केला जातोय. 4 दिवस चालणाऱ्या उत्सवाची कालपासून सुरुवात झालेली आहे. आज उत्सवाचा विजयादशमीचा मुख्य दिवस आहे. साई भक्त मंडळाने या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्वागत कमान उभारलेली आहे. समुद्र मंथनाचा देखावा यातनं दाखवण्यात आलेला आहे आणि साई रत्न यावरती उल्लेख केलेला आहे. कुठेतरी मनुष्याच्या कल्याणासाठी साईबाबांनी जन्म घेतला आणि सर्व धर्म समभाव सबका मालिक एक हा महामंत्र त्यांनी जगाला दिला. आज साईबाबांच्या काकड आरतीने दुसऱ्या दिवसाच्या उत्सवाची सुरुवात झालेली आहे. आज आराधना विधी असेल, सुवर्ण रथातनं मिरवणूक असेल, पारंपरिक पद्धतीनं सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. आलेल्या सगळ्या साई भक्तांना दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. साईबाबा संस्थांच्या वतीनं भाविकांची सुरक्षा असेल, निवासाची व्यवस्था असेल, भोजन असेल, दर्शनाची चोख व्यवस्था साईबाबा संस्थांकडनं करण्यात आलेली आहे. 4 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस आहे आणि भाविकांची मोठी रीग लागल्याचं चित्र शिर्डीत बघायला मिळत आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर. तर दसऱ्याच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या फुलांनी श्री पांडुरंगाच्या मंदिरात ही सजावट केली आहे. पुण्यातील राम जांभूळकर या भाविकानं ही सजावट केली असून मंदिरात करण्यात आलेल्या सजावटीमुळे परिसरासोबतच विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती सुद्धा अधिक खुलून दिसते आहे. आज विजयादशमी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. वैष्णवांचा आजचा आज पर्व काय आहे आणि आता आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहोत. आज विजयादशमी निमित्त पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्याकडनं ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि त्याला विविध फुलांचा वापर करून ही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. आजच्या दिवशी श्री विठ्ठल भक्त हे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी इथं त्यांनी गर्दी केलेली आहे आणि अत्यंत त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला दिसत आहेत. काही वारकरी आहेत आपल्यासोबत. काय सांगाल आज विजयादशमी निमित्त आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्यामुळे खूप मोठा आनंद वाटतो आज. आणि आम्हाला असं वाटतं की आज खरोखरच आपण धन्य झालो आज इथं पंढरपूरपर्यंत येऊन सुद्धा. आजच्या दिवशी त्यांना ही सेवा करायला मिळते. काय सांगाल? आनंद वाटतो, सेवा करायला उत्साह वाटतो. रोज करता सेवा? रोज आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. दसरा आहे, नवीन वर्षाची सुरुवात होती आपल्याकडं. दसरा आणि सगळं दुःख विसरा, दुःख सगळं विसरा. सगळं तर भाविकाला आनंद मोठा आहे की दसऱ्याचं सर्वांना दर्शन, गावातल्या मंडळी बाहेरच्या मंडळाला आज चांगलं दर्शन भेटले आणि टायमाशीर दर्शन चालू झालेलं आहे. काय सगळं आनंद आहे. या नवरात्र महोत्सवामध्ये विविध पोशाख असतात. आजचाही पोशाख एक विशेष असणार आहे, सुवर्ण पोशाख असणार आहे. देवाला घोंगडी परिधान केली जाते, घातली जाते. चांदीची काठी असते. शेतकऱ्यांचं जे प्रतीक आहे ते आज या अलंकारामध्ये असतात आणि रुक्मिणी मातेला जी सोन्याची साडी असते. एकंदरीत हा जो पोशाख बघून हे भाविक कृत्य होतात. अतिशय आनंदाचा दिवस ते या अशा पद्धतीने
साजरा करतात. पंढरीचं सुख त्रिभुवनी नाही हे जे म्हणलं जातं त्याचाच प्रत्यय इथं बघितल्यावर येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.